महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या पक्षाशी कोणी युती करेल स्वाभिमानी माणूस महाराष्ट्रातला असं मला वाटत नाही, असं मला वाटत नाही. पण शेवटी आता केंद्रीय तपास यंत्रणा कुठपर्यंत पोचत आहेत आणि कशा प्रकारे काम करतात महाराष्ट्रात हे आपण पाहत आहे. नवनीत राणांचं एक खोटे जात प्रमाणपत्राची केस मला माहिती, हा भारतीय जनता पक्षच खोटा आहे, त्याच्यामुळे खोटी जात प्रमाणपत्र. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा निकाल लागेल त्या निवडणुकी अगोदर, कारण खोटे जात प्रमाणपत्राचा वापर करून पुन्हा एकदा त्या निवडणूक लढण्याची शक्यता आहे, कारण उच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलेला आहे. खोट्या जात प्रमाणपत्रासंदर्भात त्यांच्यावर खटला ज्याने दाखल केला आहे त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. त्यांच्या विरोधात जे त्यावेळेला लढले होते ते आता कुठे आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे. पण शेवटी जनतेला आणि मतदारांना फसवण्याचा हा प्रकार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला जो आशेचा किरण अलीकडे दिसतोय तो विझणार नाही याची आम्हाला खात्री आहे. निलेश राणे उघड पोलिसांना धमकी देताना पाहायला मिळत आहे. जर कोणी आमदार सत्ताधारी पक्षाचा, मी कोणाचं नाव घेत नाही, अशा प्रकारे पोलिसांना धमक्या देत असेल, माझं कोण काय वाकडं करते अशा प्रकारची कोणाची भाषा असेल, कोणाची, खास करून सत्ताधारी पक्षाची जाहीरपणे आणि पोलिसांसमोर, तर या राज्याला एक अत्यंत कमजोर आणि दुबळा गृहमंत्री मिळाला आहे आणि हा गृहमंत्र्यांवर थुंकण्याचा प्रकार आहे, गृहमंत्र्यांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार आहे. दुर्दैवानं या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले देवेंद्र फडणवीस हे कायदा आणि सुव्यवस्था सोडून इतर सगळ्या कामात लक्ष घालतात आणि त्यांच्या गृह खात्यावर, त्यांच्या पोलिसांवर, त्यांच्या यंत्रणांवर अशा प्रकारे कोणी त्यांच्या तोंडावर थुंकत असेल तर मला वाटतं भारतीय जनता पक्षाने याच्यावर भाष्य केलेलं उत्तम. चला, सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी पार पडली राष्ट्रवादीची. त्या दरम्यान चिन्हही दिलं जाऊ नये, नावही दिलं जाऊ नये अशा प्रकारचा युक्तिवाद अजित पवारांच्या गटाचे. बघा, हे जे अशा प्रकारे जर माननीय शरद पवार किंवा शिवसेनासुद्धा म्हणेन मी कोणी भूमिका घेत असेल तर राजकारणातली हा अत्यंत नीचपणा असं म्हणेन मी. शरद पवार हे पक्षाचे संस्थापक आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, तो आपण दिल्लीतल्या चोरांच्या मदतीनं पळवला. पण आता शरद पवार यांना आपलं नावही वापरता येऊ नये त्यांच्या पक्षात अशी एक निर्लज्ज भूमिका घेऊन जर कोणी सर्वोच्च न्यायालयात गेला असेल तर त्याला मराठी भाषेमध्ये या महाराष्ट्रात नीचपणाचा कळस एवढंच म्हटलं जातं. याचा अर्थ तुम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार या नावाची किती भीती आहे महाराष्ट्रात विरोधकांना हे स्पष्ट दिसतं. एक प्रश्न असा आहे की शिवसेना फुटल्यानंतर, राष्ट्रवादी फुटल्यानंतर सर्वाधिक जागा भाजपला मिळताना पाहायला मिळते. दोन्ही पक्ष फुटल्याच्या त्यांच्या पथ्यावर पडला असं देखील बोललं. त्यासाठीच महाराष्ट्राच्या अस्मितेचं संदर्भात आवाज उठवणारे दोन्ही पक्ष फोडण्यात आले आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष फोडले बरं का, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे.